व्यासपीठावरील सन्माननीय पाहुणे, आजच्या उत्सव मूर्ती आणि मित्रांनो, कविता काय असते हे आता आपण ऐकलंच आहे. अत्यंत विद्याप्रचुर आणि विनोदी भाषेमध्ये आमच्या विदर्भामध्ये एक म्हण आहे, विदर्भामध्ये कवी आणि कविता ते नक्की काय असतं तर दोन ओळीमध्ये, तो म्हणजे कवी आणि ती म्हणजे कविता. ती आहे खिडकीत आणि तो आहे कडकीत. ते हे कायम सत्य हे दोघांना नातं असंच कायम असतं आपल्या कवितेमध्ये वगैरे. असो, 5 वर्षांपूर्वी मला वनिता फेसबुकवर भेटली, ओळख झाली. तिचा रोज एक फोटो नवीन बघायचा फेसबुकवर, नवीन वेगवेगळा वगैरे. मला एक कोण मुलगी आहे म्हणजे कविता वाचायला लागलो. मग कळलं की अगदी कवितेतलं शैशव जे काय असतं ते मी पहिल्यांदा बघितलं हिच्या कवितेमध्ये. ते आजपर्यंत टिकून आहे. तिची कविता कशी आहे, एक गोष्ट आहे महाभारतामधली की सुंद उपसुंद नावाचे 2 राक्षस होते, सुंद उपसुंद. त्यांना बोलता की तुम्ही दोघे पण मारू शकाल, तुम्ही अजय राहाल वगैरे. त्यांना कसं मारायचं? मग काय केलं विश्वकर्मानी की जगाला सगळ्या सुंदर सुंदर गोष्टीमधून एक एक तिळावळा कण काढला आणि एक अप्सरा निर्माण केली, त्यांना तिलोत्तमा. तिची कविता अशी आहे तिलोत्तमेसारखी. ती जगातल्या सगळ्या सुंदर गोष्टीतून एक एक कण गोळा करते आणि कविता लिहिते. तर सांगितलं तिची उपमा, साधे शब्द, साध्याच रचना, साधी शब्द, पण सिंड्रेलासारखी तिची उपमा आहे. सिंड्रेलासारख्या, सिंड्रेलाचा असा शिव जसा कोणाला झाला नाही कोणत्याही मुलीला, त्याची उपमा कोणालाही लावू शकत नाही, फक्त ती देऊ शकते. अगदी लढीवाळपणे, सहज, नाजूक, शैशवी उपमा, साध्या रचना. प्रेम आणि भक्ती 2 स्थायी भावना आहेत कवितेच्या. बघाल तर वाटे कधी व्हावे पान पुस्तकाचे, घेऊन मग उराशी तू मला वाचत जावे. ही तिची कवितेची ओळी. त्याचप्रमाणे अत्यंत भक्तिभाव त्या कवितेमध्ये आहे. ती फार अत्यंत श्रद्धेय आहे आणि त्याने म्हणते की मला जी मिळालेली प्रतिभा जी आहे ती मला दिलेली आहे स्वामी समर्थांनी, हे खरंही आहे. तिची कविता, संमोहने म्हणावे कशाला, नादावणे म्हणावे कशाला, मी रानफूल नाजूक व्हावे, गंधाळणे म्हणावे कशाला. पण एकच मला जर सांगायचं वाटतं की आता कवितेनी बोट धरून तुला शाळेत नेलेलं आहे, चित्तान शाळेमध्ये शिकलेली आहेस, महाविद्यालय शिक्षण पूर्ण केलेलं आहे तंत्राचं, आता तू सामाजिक कविता लिहावी. कारण ही कविता एक जबाबदारी आहे. कविता म्हणजे सोहळे, पुरस्कार, प्रसिद्धी हे अगदी तुला मिळणारच आहे, पण तुला जे ऋण जे कवितेतून आलेले आहे ते तू पूर्ण करावं, याचं उतरावी व्हावं. म्हणजे एकच 4 वेळा म्हणजे सांगतो त्याच्यासाठी की नाळेमधले करुणा अमृत, नाळेमधले करुणा अमृत, शब्दांमध्ये तुझ्या रुजावे, कवितेचे तू घे आईपण, कवितेचे तू घे आईपण, अन सर्वांचे अश्रू पुसावे, अन सर्वांचे अश्रू पुसावे. धन्यवाद. उमेश सारखा फेसबुक फ्रेंड असा वेगळ्या पद्धतीने कवी असून देखील कवीच्या सन्मानासाठी इथे येतो, हे फार विशेष आहे. उमेश, धन्यवाद. यानंतर अशोक बागवे यांनी आपल्याशी संवाद साधावा अशी मी त्यांना विनंती करतो. तिकडे जाऊन बोललो नाही याला एक कारण आहे. ते जे काय ठेवलेलं असतं ना आडवं उभं, याला मराठीत काय बोलतात अजून माहिती नाही. पोडियम म्हणून असा मराठी शब्द असावा, पण मी फार अर्थकोशात पाहिलं जाऊन तर त्याचं वर्णन केलं होतं की ध्वनिक्षेप धारक ताव मारक उभी आडवी काष्टपट्टी. तर ते एवढं शुक्ल काष्ट कोण मागे लावून गेले. आणि आमची उंची पाहता म्हणजे कवितेतली वेगळी म्हणजे बुटकी पाहता जर तिथं उभं राहिलं ना तर नुसता मान दिसते फक्त. आणि त्यामुळे तुम्हा सगळ्यांना जरा अपमान करून पाहावं लागतं, तर तुमचा अपमान व्हावा असं मला वाटत नव्हतं, म्हणून मी इथे बोलतो आहे. फार छान बोलला अरुण, आणि सुरुवात तर इतकी सुंदर झालेली आहे की मला नेहमी वाटतं की सुरेश भट आमच्या नाट्यतंत्रामध्ये, आता प्रमोदला माहिती आहे की भाव, अनुभव आणि संचारी भाव असे 3 भाव असतात. तर भाव आणि अनुभव जर सुरेश भटांनी तिकडे लिहिला असेल तर संपूर्ण महाराष्ट्रात त्याचा संचारी भाव जर कोणी पसरला असेल तर तो भीमरावांनी केलेला आहे. आणि ते फार महत्त्वाचं काम आहे.
आणि अरुण तर असं काळजातलं बोलला आज एकदम छान. म्हणजे बऱ्याच दिवसांनी मी सुद्धा असं हेलावून गेलो याचं कारण असं की माझी काही वनिताशी ओळख नव्हती तशी. म्हणजे आत्ताच झाली, एक 4-5 किंवा 4.5 दिवस झाले असतील. तिने घाबरत मला फोन केला की सर तुम्ही याल का कार्यक्रमाला. म्हटलं का नाही येणार, कवितेचा कार्यक्रम आहे ना, इकडे काही संप मोर्चा वगैरे असं काही नाही. त्यामुळे कवितेच्या कार्यक्रमाला कवी येणं हे अगदी स्वाभाविक आहे. तर म्हणे मी तुम्हाला घाबरले यासाठी की तुमचा फेसबुकवरचा जो चेहरा आहे ना तो खूप रागीट दिसतो. म्हटलं जे रागीट दिसतात ना ते असतातच असं नाही, आणि असतात ते दिसतात असंही नाही. आणि मग आणि म्हटलं प्रमोद आहे, अरुण आहे, आता मी येईन, म्हणजे न यायला काय झालं. आणि मी कविता तिच्या फेसबुकवर वाचत होतो खूप. फेसबुक हे त्याच्यामध्ये गंमत अशी आहे की तो द्वंद्व समास आहे. फेस पण दिसतं आणि बुक पण असतं. त्यामुळे फेस पाहून मग बुक पाहिलं की त्याच्यामध्ये काय साधर्म्य असलं तर बरं वाटतं. तर त्या मी कविता वाचत होतो आणि फेसबुकवर जवळजवळ माझ्या मताप्रमाणे 90% टुकार कविता असतात. हे माझं अगदी म्हणणं आहे. म्हणजे फार वेळ जातो त्याच्यात वाचण्यात. पण ज्या काही स्त्रिया लिहित आहेत त्यामध्ये वनिता होती. म्हणजे पूजा भडांगे एक आहे, छाया थोरात आहे, तशी वनिता होती. आणि मग तिचे सगळ्या त्या कविता वाचत होतो. आणि आम्हाला एक फार सुंदर त्रास असतो, म्हणजे यांना आम्हाला मान्यवर म्हणता ना तुम्ही, त्यामुळे कारण आणि मी तर प्राध्यापक होतो त्यामुळे आणखीनच त्रास. म्हणजे मुलांना वाटतं की मराठीच्या प्राध्यापकालाच कविता कळते, गैरसमज आहे त्यांचा. आणि जो तो विद्यार्थी येऊन दाखवायचा कविता, आणि सगळ्या प्रेमभंगाच्या. म्हणजे सकाळी कॉलेजला यायचा, दुपारी प्रेमात पडायचा, संध्याकाळी भंग, दुसऱ्या दिवशी मला त्रास. अशा सगळ्या कविता मी वाचून एकदा त्याला म्हणालो की तुझ्या प्रेमभंगाची सिल्वर ज्युबिली आपण करूया साजरी गॅदरिंगला. तर असं एक सगळं, तसं फेसबुकवर ना ते असं आणि ते असं जे असतं ना अंगठा वगैरे दाखवणं, ते असं मी खूप वेळा करतो. कारण ज्यावेळी शब्द आपल्याला सुचत नाहीत की काय यांचं कौतुक करावं की काय करावं, त्यावेळी हे बरं पडतं. म्हणजे अगदी एकलव्य फॅशन आहे ही अगदी, त्यामुळे हे बरं पडतं. आणि एक जण अगदी माझ्या खनपटीला बसला. त्यात व्हॉट्सॲप नावाची एक फार भयानक गोष्ट आहे. तर त्याच्यामध्ये इतक्या कविता आम्हाला येतात नवीन कवींच्या, आणि त्याला वाटतं आम्ही काहीतरी सांगावं. तर मी एकाला लिहिलं होतं की तुम्ही कविता न लिहून सुद्धा महाराष्ट्राची सेवा करू शकता. म्हणजे असं लिहिलंच पाहिजे असं थोडंच आहे का. म्हणजे कागदाच्या 2 बाजू सोडून मध्ये काहीतरी लिहिलं म्हणजे कविता होते की काय. आणि कविता काय असते अरुणला आता सांगितलं सगळ्यांना. आणि मला म्हणून आरसपानी मी वाचल्यानंतर जसा अरुणला वाटलं ना, तसा छंदामध्ये कोणीतरी लिहितंय म्हटल्यानंतर ना मला सगळं ज्ञानोबा तुकोबा आठवायला लागतात. कारण अजूनही तुम्हाला सांगतो आपल्या आयुष्याला निगडीत कविता आहे. आपण ज्यावेळी जन्माला येतो त्यावेळी आई जी थोपटते आपल्याला, त्यावेळी जी म्हणते 4 ओळी त्या कवितेच्याच असतात. ती असं नाही म्हणत त्रिकोणाच्या 3 कोणांची बेरीज 180 असते, झोप बाळा झोप, असं नाही म्हणत. ती अंगाईच म्हणते. आणि तुम्ही ज्यावेळी तरुण होता आणि 2चे 4 हात होतात तुमचे, त्यावेळी मंगलाष्टकच असतात ना. तिथे काय जे कुलकर्णीचे परिच्छेद नाही वाचले जात नाही का. तिथे पण मंगलाष्टक असतं. आणि जो 4 उभ्यांवरनं एक आडवा जातो तिथे पण तुकारामाचा अभंग असतो. म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंत जर कवितेने आपण वेढलेलो असू तर काही लोक का तुच्छतेने वागतात कवितेशी मला काय कळत नाही. पूर्वी तर कवींची लग्न पण व्हायची नाही. हां, म्हणजे गळ्यात धोंडा बांधून मुलीला विहिरीत ढकलून देऊ पण कवीला नाही द्या. आता फार कवींचं फार चांगलं आहे. म्हणजे आम्हाला नंतर जेवण वगैरे आहे सगळं, ते मला आवडलं. म्हणजे खूप छान. असं नेहमी केलं ना प्रत्येक संग्रहाच्या वेळी. मी सांगणार आहे, जसं हे घुमानला जाऊन सांगतील ना तर मी सांगितलं वनिताने जेवण दिलं होतं आणि हे फार पॉप्युलर होईल तुम्हाला सांगतो. असे कविता संग्रहाचे प्रकाशन झाले पाहिजे. तर त्या सगळ्या फेसबुकवर असलेल्या त्या सागरामधून एखादा मोती सापडावा, हां, तसं हे आरसपानी मला वाटलं.
आणि नुसती भलामण करायची म्हणून सांगत नाही, खरोखरच आम्ही ज्यावेळेस टीका करायची ना फार सडकून टीका करतो, आम्हाला माहिती आहे. ते नंतर नाराज होतात, दुसरा संग्रह त्यांचा येत नाही आणि आम्ही दुसऱ्यांदा जात नाही. तर ह्याही सगळं पाहिल्यानंतर मला पहिलं काय आठवलं असेल तर आरसपाणी हे जे नाव आहे ना, आरसपाणी म्हणजे स्वच्छ, नितळ, पारदर्शक. हां, आणि वनिता म्हणजे स्त्री, त्यामुळे ही अतिशय पारदर्शक, नितळ जशी कवितेत आहे तशी ती आहे. आणि इतकं सुंदर नाव या कविता संग्रहाला आहे. नाही तर कधी कधी काय होतं, काणेकरांकडे एक माणूस गेला होता, हे मोठं जाड बाड घेऊन, आणि म्हणाला मी हे सगळं लिहिलं आहे पण नाव काय मला ठेवता येत नाही. काणेकर म्हणाले लोक ठेवतील. तर पुढे ते असं म्हणाले की नाही नाही पण काय माझं आयुष्यभराचं श्रम आहे आणि एवढं मी लिहिलं आहे, म्हणा आणा इकडे आणा. ते म्हणाले नाव देणं अतिशय सोपं आहे. म्हणाले तुझ्या कादंबरीमध्ये काही गुलाबाविषयी काय आहे का? हे म्हणे मला सगळ्यात गुलाब हा सोडून सगळी फुलं आवडतात, गुलाब नाही. काणेकर म्हणाले उत्तम, आता मला सांग याच्यात म्हशीविषयी काय आहे का? म्हैस म्हणाले हे घाणेरडं पाणी म्हणे, मला तो आवडत नाही, तो अजिबात आवडत नाही. मग म्हटलं सोपं आहे ना नाव ठेवणं, तुझ्या कादंबरीचं नाव ठेव ना गुलाब ना म्हैस. तर अशा प्रकारच्या या सगळ्या गोष्टी सगळ्या साहित्यात चालू असतात. आणि खरी कविता लिहिणं, ज्याला खरी कविता म्हणतो ना आपण, कवितेसारखं आपण खूप लिहित असतो. मला एकदा मुलाखतीत विचारलं होतं की तुमची उत्कृष्ट कविता कुठली? म्हटलं अजून लिहायची आहे, अजून लिहायची. तो चक्रावला, म्हणजे 10-12 सांगेल असं त्याला वाटलं. तर तो जो ध्यास आहे ना, ध्यास म्हणजे मला कोणी जर असं म्हटलं ना की कविता करण्याचा मला छंद आहे, तर मी 10 फूट लांब राहतो. छंद बरेच असू शकतात ना, जळलेल्या काड्या जमवण्याचा छंद, मळके कपडे जमवण्याचा छंद, विमानाची तिकीटं वगैरे सगळं छंद नाही हो. तो ध्यास असला पाहिजे, तो श्वास असला पाहिजे, ते अन्न असलं पाहिजे, ते पाणी असलं पाहिजे, तर तुमचं जीवन त्याच्यामध्ये समर्पित झालं पाहिजे. असं कधी म्हटलं होतं का तुकाराम महाराजांनी अभंग लिहिणं माझा छंद आहे बरं का? अभंग नावाचा छंद वापरला, पण छंद म्हणून नाही अभंग लिहिलं, हो की नाही? तर हे जे असतं ना, तो ध्यास आहे. आम्ही तुम्हाला माहिती आहे, आम्ही ज्यावेळी तरुण होतो, अजूनही समजतो आम्ही, पण 13 कविता दिवसाला लिहून फाडायचो. ज्याला कविता लिहून फाडण्याचं बळ असतं ना, तोच पुढे फार सुंदर लिहू शकतो. नाहीतर काय होतं, आपण आपल्यावर एवढं प्रेम करतो, जसं मूल अपत्यावर आपलं प्रेम असतं तसं कवितेवर असतं, पण त्याचं एक चिंतन नावाची जी गोष्ट आहे ती करणं अतिशय महत्त्वाची आहे. मगाशी आता भगवान निळे एक मराठीतला चांगला कवी बसलाय समोर, आम्ही येताना तेच म्हणत होतो की नवीन कवींचं होतंय काय, हे चिंतन नावाची गोष्ट, जीवनाकडे बघणं, जीवनाचं श्रेय काय आणि प्रेय काय हे ज्याला कळलेलं आहे आतून, त्याला ते कळणार आहे ना. मगाशी बालकवींचं उदाहरण दिलं. ती कविता तुम्हाला सांगतो की बालकवी आपल्याला काय वाटतं माहिती आहे का? आनंदी आनंदकडे, इकडे तिकडे चोईकडे, की श्रावण मासी हर्षमानसी. नाही, बालकवींच्या आत एक उदासीन आत्मा होता. आणि तो अशासाठी होता की ज्यावेळी त्यांनी बालवियोग लिहिलं, त्यावेळी बालवियोग का लिहिलं? त्या लहान चिमुकल्या पक्ष्याचं वर्णन करण्यासाठी नाही लिहिलं त्याने. मला त्याच्यासारखं उडता येत नाही आणि मी मातीशी जखडून आहे, ही जी माझी उदासीनता आहे ती त्यांना व्यक्त करायची होती. म्हणून त्यांची खरी कविता जी आहे ना, ती लोकांसमोर बहुतेक आलीच नाही, किंवा त्यावेळच्या समीक्षकांना आणि कुठल्याच काळातल्या समीक्षकांना कळत नाही. याचं कारण असं की कवीनीच लिहिलं पाहिजे आपल्या कवितेविषयी. तर ती बालकवींनी असं लिहिलं होतं की कोठून येते मला कळेना, उदासीनता ही हृदयाला, काय बोचते ते समजेना, हृदयाच्या अंतर्हृदयाला, येथे नाही तेथे नाही, काय पाहिजे मिळवायाला, कुणीकडे हा झुकतो वारा, हाका मारी जीव कुणाला. आता हे जे हा जो पदर आहे ना, हा सुद्धा मला आरसबानीमध्ये दिसलेला आहे. म्हणजे निसर्गाचा सगळा वेध घ्या, ती कोकणातलीच आहे, त्यामुळे निसर्ग आमचा अशोक नायगावकर म्हणतो कोकणामध्ये निसर्ग कचऱ्यासारखा आहे. हां, तर तो जो निसर्ग जवळून पाहिलेला आहे ना, म्हणजे पाठ्यपुस्तकामध्ये ना महानोरांचं वर्णन करणारं एक काय सुंदर वाक्य लिहिलं होतं. ते वाक्य ऐकून महानोरांनी जर ते ऐकलं असतं ना, तर ते पुढे कविता लिहू शकले नसते.
म्हणजे पाठ्यपुस्तका मंडळात ते काय लोक असतात, म्हणजे त्याने असं लिहिलं होतं, महानोरे निसर्ग कवी आहेत कारण निसर्ग त्यांनी फार जवळून पाहिला आहे. अरे डोंगर जवळून पाहिला म्हणून काय ओलांडावंसं वाटतो काय? तर ते तो निसर्ग तिच्यामध्ये आहे आणि तिने निसर्गाचे सगळे असे हे करत असताना, त्याची वर्णनं करत असताना अतिशय चांगल्या, आणि एक चांगली गोष्ट आहे की तिचा समकालीन कवितेचा तिच्यावर प्रभाव अजिबात नाही. कधी कधी न वाचल्यामुळे पण येतो, पण तिच्यावर अजिबात समकालीन कवितेचा प्रभाव नाही. याचं कारण असं की तिला स्वतःला शोध जो घेतो ना स्वतःचा, म्हणजे आपल्याला एक गुरु असू शकतो, म्हणजे सौमित्रला ती देव मानते, पण सौमित्रच्या शब्दकाळ अजिबात नाही तिच्याकडे. हे फार तिथं फार चांगलं आहे. नाही तर काय होतं, गुरु जर मूळ प्रत असेल तर शिष्य हा कार्बन कॉपी असतो, आणि असे बरेच आहेत आपल्याकडे, पण ते नाही तिच्याकडे. आणि तिला तिच्यामध्ये ना ती वेदना एक जाणवते. म्हणजे अरुण जे बोलला ते मला इतकं पटत होतं की वरून खूप आपल्या प्रत्येकाचंच हे आहे, वेदना नावाची गोष्ट. वेदना म्हणजे अंगाला खरचटणं नव्हे, वेदना म्हणजे आगीने पोळलेलं नव्हे, वेदना म्हणजे झालेली जखम नव्हे. आपण जगात एकटे आलो, एकटे जाणार आहोत. हा सगळा पसारा आहे, सगळी नातीगोती आहे, माणसं आहेत, विश्वास आहे, प्रेम आहे, द्वेष आहे, असूया आहे, मत्सर आहे. या सगळ्या भावना असूनही कुठेतरी जीव हा एकटा आहे. ह्या ही एकटेपणाची जी वेदना आहे ना, ही एकटेपणाची वेदना सतत तिच्या कवितेतनं येते. म्हणजे तिचं आयुष्याविषयीचं चिंतन आहे. वेदना फार महत्त्वाची आहे, कारण वेदनेचं ज्यावेळी संवेदनेत